तर यंदाची वर्धा नगर परिषद निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची आणि चुरशीची पाहायला मिळते। कारण वर्धा जिल्ह्यातील 6 नगर परिषदांच्या निवडणुका होत असून जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या वर्धा नगर परिषदेवर सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालंय। महाविकास आघाडी तसंच महायुतीमध्ये झालेल्या बिघाडीमुळे सगळ्याच पक्षांनी स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे या निवडणुकीमध्ये स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। वर्धामधून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। बघूयात। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सध्या 6 नगरपालिकेच्या निवडणुका होत आहे। अशातच वर्धा नगरपालिका ही महत्त्वपूर्ण ठरत आहे। वर्धा नगरपालिकेचा जर विचार केला तर महायुती तसेच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली, त्यामुळे सर्वच पक्ष आमने सामने लढताना दिसून येत आहे। एकूणच प्रचार हा शिगेला पोहोचला आहे। अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहे। यामध्ये मुख्य लढत जर पाहिली तर शिंदेची शिवसेना सोबतच काँग्रेस व भाजप यामध्ये मुख्य लढत दिसून येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी अजित पवार गटाचे वर्धा नगराध्यक्षासाठी उभे असलेले उमेदवार संतोष सिंग ठाकूर आहे। काय सांगाल, कोणतं विजन घेऊन तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढता? वर्धा शहर सर्वांगीण वर्धा शहराचा विकास करायचा माझा मानस आहे। शहरामध्ये स्वच्छता चांगली राहिली पाहिजे, शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि पाणी जे आहे ते रेग्युलर मिळालं पाहिजे, रस्ते सुद्धा चांगले झाले पाहिजे, इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, शहरामध्ये जे गार्डन्स आहेत त्यांची देखरेख बरोबर झाली पाहिजे, ग्रीनरी जे आहे ते शहरामध्ये करण्याचा माझा मानस आहे। आणि जे काय म्हणता येईल आरोग्य सुविधा जी आहे त्याकडे सुद्धा विशेष लक्ष करायचे आपल्याला। आणि स्वच्छतेबद्दल तर जे शहरामध्ये आजची परिस्थिती आहे ते खूप बिकट झालेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी वर्धा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार निलेश भाऊ किती आहे। भाऊ, काय सांगाल, कोणतं विजन घेऊन तुम्ही मैदानात उतरला? मागील भारतीय जनता पार्टीच्या शासन काळामध्ये मागील 11 वर्षापासून जो विकास झालेला आहे आणि त्या विकासाच्या भरोश्यावर आम्ही हे नगर परिषद निवडणूक लढतोय आणि येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ वर्धा सुंदर वर्धा हा संकल्प घेऊन आम्ही पुढे जाणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे वर्धा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले रविकांतजी बालपांडे आहे। भाऊ, काय सांगाल, कोणतं विजन घेऊन तुम्ही उतरला आहात? महत्त्वाचं म्हणजे मुख्य बाजारपेठेत पार्किंगची खूप मोठी समस्या आहे। त्यानंतर आपण पाहतोय की सौंदर्यीकरण म्हणजे कसं वर्धा शहरामध्ये आल्यानंतर कुठेतरी अशी भकास अवस्था दिसते, कुठेतरी असं सौंदर्यीकरणाची पण गरज आहे, वृक्षारोपणाची गरज आहे। महिलांचं सुलभ शौचालय म्हणजे महिलांसाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही मार्केटमध्ये, त्या खूप काही समस्या आहे। आणि व्यापारी संकुलन जे आहे ते मोठं भग्नावस्थेत पडलेले आहे, ते मोडकळीस आलेले आहे। त्या सर्वांची म्हणजे त्यांची जी दुर्दशा झाली आहे त्याची कुठेतरी आपण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून नगर विकास खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून त्या पद्धतीने आपण उभारणी व्यवस्थित करू शकतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे वर्धा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर भाऊ पांगुळ आहे। भाऊ, काय सांगाल, कोणतं विजन घेऊन तुम्ही मैदानात उतरला? विजन आहे आमचं स्थानिक अशा लोकांच्या प्रश्नाला घेऊन आम्ही वर्धा नगर परिषदेचे इलेक्शन लढत आहोत। येणाऱ्या 2 डिसेंबरला गुलाल हा आम्हालाच उधळायचा आहे। कारण जनतेच्या मनात ज्या बीजेपीने केलेल्या कामाबद्दल जी नाराजी आहे ते आपण पाहत आहे। आणि करोड रुपये आमचे गोरगरीब कष्टकरी जनतेचे जे टॅक्सेशन मधून जमा केले त्याचा चुराडा केला, अक्षरशः एक काम 3दा केले आहे। लोकांनी पाहिलंय मल्लीसारण योजना, अमृतजल योजना, त्याच्यानंतर डिवायडर लावलेली झाडं, त्या झाडाचं आपण इस्टिमेट पाहिलं तर लाखोच्या घराचं इस्टिमेट जातं त्या झाडाचं, आणि झाडं मृतप्राय झाले आहे। याचं कामच कसं आहे मग कळत नाही। बस एकच रोड 3दा करा आणि पैसे माल त्याला कमवा, आणि यांचे मुठभर ठेकेदार श्रीमंत केले आहे आणि जनतेला यांनी वेठीस धरला आहे। म्हणून यांचा जो माज आहे, यांचा जो अरेरावी आहे, यांचा जो सत्तेचा मुजोरपणा आहे, हे येणाऱ्या 2 डिसेंबरला नक्की सत्तेच्या समीकरणामध्ये जनता यांची उतरवणार आहे। आपण वर्धेतील सध्या गोलबाजार परिसरामध्ये आहे। या गोलबाजार परिसर हा मुख्य वर्धेतील बाजारपेठ आहे। यांच्याकडून नागरिकांकडून जाणून घेऊया, काय सांगशील, कशा प्रकारची सध्या निवडणूक आहे, कसा असावा वर्धेकर नगराध्यक्ष, कसा असावा? नगराध्यक्ष आपले सुधीर भाऊ पागोळ, उमेदवार कोणताही आला पाहिजे, वर्धेच्या जनतेचं सुख केलं पाहिजे, समाधान
सर्व दलितगिरी भरली आहे जिकडे तिकडे, खुर्चीवर बसून सर्व खायचे कामं करते, बस बाकी याच्यावर तर काहीच नाही. कोणता उमेदवार तुम्हाला लायक वाटते नगराध्यक्ष पदाच्या? सध्या आता बीजेपीची सरकार आहे तर म्हणून फंड बी येईन तिकूनच, आणि हेच पाहिजे अध्यक्ष बीजेपीचे. आता तर पक्षाची हिंमत भरपूर आहे, त्याच्यामध्ये दोघांमध्ये फाईट आहे, पंजा आणि कमळमध्ये फाईट आहे, आणि झालं तर कमळला चान्सच आहे. शहरामध्ये तर भरपूर समस्या आहे, जशी स्वच्छता आहे. आपण वर्धेमध्ये एंट्री केल्यावर आपण म्हणतो की आपलं शहर स्वच्छ, वर्धा शहर स्वच्छ शहर म्हणतो. जसं आता भाजी मार्केटचा समजा विचार केला, आता यांना वॉशरूमला जायचं होतं पण वॉशरूमची व्यवस्था नाही आहे, आणि जागोजागी कसं गंदगी आहे, कचरा पडलेला आहे, आणि आपल्याकडे पार्किंगची व्यवस्था नाही आहे, ती खूप महत्त्वाची आहे. कुठलाच दुकानदार आपल्या दुकानासमोर त्याच्याकडे जर गिराईक येत असेल तरच तो गाडी ठेवू देतो, नाही तर गाडी ठेवल्या जात नाही. ती पण आपल्याकडे व्यवस्था नाही आहे.